नवरात्रीच्या 9 दिवसात चुकूनही करू नका या चुका. देवीच्या क्रोधाचा होईल संसारावर परिणाम. मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. 10 दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो. कोलकात्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे, तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पांडाल उभे असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बीज पेरले जातात. ते सगळे बीज कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात. हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक मानून त्याचे पूजन केले जाते. नवरात्रीचा सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा सणाचा सण आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरात घटस्थापना केली जाते. अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. 9 दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला 10व्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख, समृद्धीने भरून टाकते. चला तर मग कोणते आहेत ते नियम जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका. केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो. नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्याच्या वस्तूही विकत घेऊ नयेत. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनविल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते. नवरात्रीच्या 9 दिवसांत पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसांत मांसाहार खाऊ नका, घरी आणू नका. नवरात्रीत लसूण, कांदा खाण्यासही मनाई आहे. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका. या 9 दिवसांत लिंबाचे लोणचे खाणे टाळा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.